हा व्हिडिओ थोडा लक्ष देऊन नक्कीच पाहून घ्या, कारण पुढचा नंबर तुमच्या बहिणीचा, तुमच्या सुनेचा किंवा तुमच्या मुलीचा सुद्धा असू शकतो. मित्रांनो, अलीकडच्या काही दिवसात तुम्ही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतील. जसं की सर्वात आधी ते राजस्थानचे काका, त्याच्यानंतर तो 19 मिनिट 34 सेकंदाचा व्हिडिओ आणि आता अचानक आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याच्यामुळे आपला विश्वगुरु देश पुन्हा एकदा शर्मिंदा झाला आहे. खरं तर एका चालत्या ट्रेनमध्ये एक मुलगा आणि मुलगी काम करताना दिसत होते. हा व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुक आणि सोशल मीडियावर व्हायरल गेले. लाखो लाखो लोक या व्हिडिओची लिंक मागत होते, पण प्रत्यक्षात हा किती मोठा गुन्हा होता आणि यातून किती कोटी रुपये कमावले गेले याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा व्हिडिओ व्हायरल करणारा माणूस नेमका कोण होता, हा व्हिडिओ कोणी लीक केला, त्याचसोबत व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा आणि मुलगी नक्की कोण आहेत. चला तर मग व्हिडिओमध्ये पूर्ण जाणून घेऊया की नक्की घटना काय होती. नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहत आहात गिट टू टॉक. दिल्ली ते मेरठ दरम्यान चालणाऱ्या रॅपिड रेल्वेमध्ये एक मुलगा आणि मुलगी अतिशय घाणेरड्या हालचाली करताना पकडले गेले. हा व्हिडिओ मोदीनगर ते मेरठ दरम्यान प्रवासातील असल्याचं सांगितलं जातं, ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी दोघेही सोबत बसून अत्यंत अश्लील हरकतीवर उतरले होते. या घटनेची सुरुवात होते 15 नोव्हेंबरला, जेव्हा गाझियाबादमध्ये राहणारी एक मुलगी युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी घरून निघते. अचानक तिला एक मेसेज येतो, जो असतो तिच्या बॉयफ्रेंडचा. दोघांमध्ये बोलणं होतं आणि दोघे ठरवतात की एकाच ट्रेनमधून युनिव्हर्सिटीला रवाना व्हायचं. या चॅटिंग दरम्यान त्यांच्यामध्ये एका गोष्टीबद्दल बोलणं होतं, जे पुढे जाऊन ट्रेनमध्ये घडणार होतं. थोड्याच वेळात गाझियाबाद स्टेशनवर हे दोघेही पोहोचतात. येथून निघताना त्यांचा उद्देश हाच होता की त्यांना त्यांच्या नामांकित युनिव्हर्सिटीत पोहोचायचं होतं. पण जसं ते आपल्या देशातील अत्यंत प्रसिद्ध अशा नमो भारत ट्रेनमध्ये बसतात, तेव्हा त्यांना दिसतं की त्यांच्या पुढे किंवा मागे कोणीही बसलेलं नव्हतं. डबा जवळपास रिकामाच होता. ते दोघे त्या ट्रेनमध्ये बसतात. आता बोलता बोलता त्यांच्या मनात काय येतं कुणास ठाऊक, पण ते जाहीरपणे त्याच ठिकाणी सर्व कृत्य करायला सुरुवात करतात. आता साहजिक आहे की जर तुम्ही भारताच्या टॉप 5 ट्रेन्सपैकी एकीतून प्रवास करत असाल तर तिथे CCTV कॅमेरा कुठे ना कुठेतरी असणारच. पण याबद्दल या दोघांनी विचारसुद्धा केला नाही आणि ते चालत्या ट्रेनमध्ये या सर्व गोष्टी घडताना दिसले. त्यांच्याजवळ एक म्हातारी महिला सुद्धा बसलेली होती. जसं तिनं हे पाहिलं, तिनं आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि आपल्या प्रवासाकडे ती लक्ष देऊ लागली. ती सुद्धा हे पाहून लाजेने चूर झाली होती की चालत्या ट्रेनमध्ये जाहीरपणे असं कसं घडू शकतं. यानंतर ही गोष्ट तिथंच दाबली गेली असती. पण अचानक एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या हाती या प्रकरणात CCTV फुटेज लागते. तो आपल्या फोनमध्ये ही सर्व घटना रेकॉर्ड करतो आणि रेकॉर्ड केल्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो व्हायरल करून देतो. आणि शेवटी तुम्हाला माहितीच आहे की आपले इंस्टाग्रामवरील ट्रेंडिंग पेजेस या सर्व गोष्टी कशा पद्धतीने मांडतात. त्याच्यानंतर लोक लिंक मागत होते आणि त्यांना लिंक पाठवले सुद्धा जात होते. ज्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ दाखवला जातो तो पाहण्यासाठी कधी कधी लोकांना पैसे द्यावे लागतात, तर कधी जाहिरातींच्या माध्यमातून ते पैसे कमावले जातात. हळूहळू या प्रकरणाचे मीम्स व्हायरल होतात आणि लोकांमध्ये हा व्हिडिओ प्रसिद्ध होतो की एखादी व्यक्ती जाहीरपणे सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य कशी करू शकते. लोकांनी हा व्हिडिओ भरपूर व्हायरल केला, त्यांचा आनंद घेतला, पण हे विसरले की पुढचा व्हिडिओ त्यांच्या कुटुंबाचाही असू शकतो. तुम्हाला माहित नाही की हा आपल्या देशाचा किती मोठा सुरक्षेचा भंग होता. CCTV कॅमेरे जे आपल्या सुरक्षेसाठी लावले जातात तेच अचानक आपल्या विरोधात वापरले जाऊ लागले. जो व्हिडिओ व्हायरल होत होता त्यावर टाइम स्पष्ट त्याच वेळेवरून शोध लावला गेला की त्याच वेळी त्या डब्याची सर्व्हिस कोणाकडे होती. त्याचं म्हणणं असं होतं की ज्याला जगाला दाखवायचं होतं की आपल्या देशाची संस्कृती किती खालच्या पातळीवर गेली आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणचे भान उरलेलं अजिबात नाही. याच रागातून त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला होता. पुढे तपास केल्यावर समजलं की हा मुलगा आणि मुलगी दोन्ही नामांकित युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते. मुलीने जो ड्रेस घातला होता त्यावर त्या युनिव्हर्सिटीचा लोगो सुद्धा दिसत होता. त्याच्यानंतर हे प्रकरण युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलं. जेव्हा कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्या ठिकाणी तपास सुरू झाला, तेव्हा युनिव्हर्सिटीला तो व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्या विद्यार्थ्यांची माहिती मागितली गेली. तेव्हा युनिव्हर्सिटीने सांगितले की व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्या दोघांना कॉलेजमधून काढून टाकलं. आता व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्याचे नाव समोर आले होते आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांचेही नाव समोर आले होते. पोलिसांनी सर्व प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर मुलगा मुलीवर कारवाई सुरू झाली आणि ज्याने व्हिडिओ व्हायरल केला होता त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. शेवटी एक गोष्ट ज्यावर ना आपले सरकार, ना पोलीस प्रशासन, ना कोणती कम्युनिटी बोलत आहे, ज्यावर बोलले पाहिजे ती गोष्ट म्हणजे आपले मेन पेजेस. दररोज असे व्हिडिओ व्हायरल करतात. मी कोणत्याही पेजचं नाव घेणार नाही, कारण काही पेजेस व्हायरल व्हिडिओ मजेशीर पद्धतीने दाखवतात, पण काही पेजेस अशा छोट्या क्लिप्स टाकून
पूर्ण व्हिडिओ लोकांसाठी विकतात. जसा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, लोक कमेंटमध्ये लिंकची मागणी करतात आणि तेव्हाच काही पेजेस सक्रिय होतात. ते एका व्हिडिओसाठी एका व्यक्तीकडून 200 ते 500 रुपयापर्यंत पैसे सुद्धा घेतात. आता विचार करा, 150 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात असा व्हिडिओ व्हायरल होतो, तेव्हा तो पाहण्यासाठी कोट्यवधी लोक पुढे येतात. हे तेच लोक आहेत जे 400 रुपये देऊन दुसऱ्याची खाजगी गोष्ट पाहण्यासाठी एकदम उत्सुक असतात. अशा प्रकारे लाखो कोट्यवधींचा व्यवसाय सरकारला न कळाय, ज्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हाच आहे की जर पोलीस प्रशासनातील कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर कृपया याच्याकडे लक्ष द्या. जे लोक अशा गोष्टी व्हायरल करून पैसे कमावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण ते पाहत नाहीत की व्हिडिओ विकत घेणाऱ्याचं वय काय आहे. आज शालेय विद्यार्थी सुद्धा हे पैसे देऊन व्हिडिओ पाहत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि या मोठ्या गुन्ह्यांबद्दल त्यांना समजेल, ज्यामुळे पुढे तपास होऊन अशा क्राईम्सना आळा बसेल आणि आपण सार्वजनिक ठिकाणी न घाबरता राहू शकतो. बाकी तुम्हाला त्या मुलगा मुलीबद्दल काय वाटते कमेंट नक्की करा आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर थोडा सुद्धा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.